आज परिस्थिती अशी झालेली आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक पोरगा आहे. फक्त हिंदूंनीच मनावर घेतलंय देशाची लोकसंख्या नाही वाढली पाहिजे. प्रत्येक जण एक एक पोरगी झाली तर थांबायला लागले. आणि बाकीच्यांनी मात्र असं मनावर घेतलंय दरवर्षी पेढा झाला का बर्फी झाला का पेढा. पुढच्या काळामध्ये परिस्थिती अशी होणार आहे, आपल्या घरात 5-5 भाऊ होते तरी प्रत्येकाची आई म्हणायची घरात वय. हे 5-5 भाऊ असताना जर आपल्या आया म्हणत होत्या त्या एकाला आपण रस्त्यावर तरी जाऊन देऊ का, ते तळ हाताच्या फोडासारखं सांभाळताय. पुढच्या काळात प्रश्नचिन्ह असे निर्माण होतील, सैन्यात पोरं कोणाचे राहतील. एकुलती एक पोरं आपण सैन्यात पाठवणार आहे का. सैन्य हिंदूंच्या ताब्यातून गेलं, पोलीस प्रशासन हिंदूंच्या ताब्यातून गेलं तर इथल्या हिंदूची अवस्था काय होईल. माझं सरळ सांगणं, सगळ्यांनी पाठपुरावा केला पाहिजे, आंदोलनं केली पाहिजे की या देशामध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लावा, सगळ्यांना मर्यादा घाला. आणि जर नसतील घालत तर तुम्ही मजबूत पोरं व्हाव द्या. आले तुम्हाला सांभाळतात तर ठीक आहे, नाही तर आळंदीला माझ्याकडे पाठवून द्या, मी सांभाळतो.